वारकरी संप्रदायातील थोर महात्मे व महाराष्ट्रातील विचारवंतांची दुर्मिळ कीर्तने, प्रवचने, व्याख्याने ऐकण्यासाठी सुरेश महाराज सूळ या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. पुंडली गौरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज, सद्गुरु जोग महाराज. महात्मानस्तमां पार्थदैवीं प्रकृतिमाश्रिताः भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययं तरी जयाचे चोखटे मानसी मी होणी असे क्षेत्र संन्यासी जया निजेली अति उपासी वैराग्यगा. महात्मानस्तमां पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिताः. हा जो आणि चालू असलेल्या जगद्गुरु तुकोबाराच्या या महोत्सवामध्ये आणि सेवेकरता म्हणून जो श्लोक घेतलेला आहे हा श्रीमद भगवद्गीता यामधील 9व्या अध्यायामधला आणि हा 13वा असा श्लोक आहे. तेव्हा श्लोक घेण्याचं कारणही थोडं सांगितलं पाहिजे. त्यानंतर त्याच्यामध्ये काय विषय आलेला आहे, प्रतिपाद्य विषय कोणताही सांगण्याच्या पूर्वी हा श्लोक घेण्याचं कारण काय आहे, तर हा महात्म्यांचाच उत्सव चालू आहे. महात्म्याच्या बाबतीमध्ये आपण जर विचार करायला लागलो तर महात्मा कोणाला म्हणत असतात, तेव्हा महात्म्याची जी काही लक्षणं असतात त्या लक्षणाने युक्त असलेले, सर्वांमध्ये श्रेष्ठ असलेले आपले जे वारकरी संप्रदायामधले, आणि सांगायला आपल्याला सर्वांना मोठा अभिमान वाटतो. आपल्या वारकरी संप्रदायाचा पाया जर कोणता असेल तर पाया घालणारे महाविष्णूचा अवतार असलेले असे ज्ञानेश्वर महाराज, ज्ञानदेवे रचिला पाया, हे आपलं भाग्य आहे. आणि दुसरं जर काही असेल तो का झाला असे कळस. कोणी म्हणे इतर झाले नाही का, ते मान्यवरच आहे. मग इतरांच्या बाबतीमध्ये मग तुम्ही दोनच नावा का घेता असा एक प्रश्न उत्पन्न. 2 नावामध्ये सर्वांचा अंतर्भाव होतो. उदाहरणार्थ आपण एखाद्या काही पत्रावळ्या आणल्या, एक खालची असते 100 पत्र आणि एक कोणची असते, वरची असते. खाली हात लावला, वर हात लावला म्हणजे त्याच्यामध्ये 100 पत्रावळीचं काम भागून जात असतं. तसं आपल्या महाराष्ट्रामध्ये संतांचं हे उभं पीक आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक जातीमध्ये महात्मा, संत, सिद्ध पुरुष झालेले आहेत. तेव्हा याच्यामध्ये होणारे जे महोत्सव असतात, अनादिकालापासून चालत आलेली आपली जी परंपरा आहे, ही परंपरा आणि चालवणारे त्यातल्या त्यात 750 वर्षाच्या पूर्वी ज्ञानेश्वर महाराज झाले. त्यांचाही सर्वतोप्रकारे समाधी उत्सव त्यांचा चालू असतो. त्याप्रमाणे त्यानंतर आणि आज 350 वर्ष झाली जगद्गुरु तुकोबाराचा बीजेचा उत्सव चालू असतो. आणि या बीजेच्या उत्सवामध्ये पूर्वी आम्ही पाहत होतो, त्याच्यापूर्वी सुद्धा लोकांच्याकडून ऐकत होतो. एक 30-40 वर्षापूर्वी सुद्धा इथे महाराजांचा आणि हा बीजेचा महोत्सव होत असे. पण ज्या प्रमाणामध्ये आणि ज्या ऐश्वर्याने व्हायला पाहिजे ते ऐश्वर्य थोडं मागं पडत असे. ती ऐश्वर्याची उणीव गाथा, जगद्गुरु तुकोबाराचा गाथा, मंदिरातली जी मान्यवर मंडळी आहे त्याच्यामध्ये ज्यांची नावं घेतली ती कमीच पडेल अशा रीतीने. आणि जगद्गुरु तुकोबाराचं ऐश्वर्य दिवसेंदिवस आपल्याला पाहायला मिळते. आणि त्यांच्या गाथेची मधुर ध्वनी असा असलेला जो वेद पारायणाच्या रूपाने आज महाराष्ट्रामध्ये जिकडे तिकडे आणखी तुकोबाराच्या गाथेची पारायण व्हायला लागली. आनंदाची गोष्ट आहे ही. असं आहे तेव्हा सर्वच काही आणि त्याच्यामध्ये निष्णात असतात असं नव्हे, तरी पण सुद्धा सर्वांच्या कानावरती आणि गाथेची अक्षरं पडावीत. हे अमृततुल्य, वेदतुल्य शास्त्र सर्वांच्या कानामध्ये जावं याच्यासारखा आणि कोणता जर आणखी मार्ग असेल, उपाय असेल तर तो आणि आपल्या अखंड हरिनाम सप्ताह
याच्यामध्ये सर्वांचा प्रवेश असतो. जगद्गुरु तुकोबारायाच्या अमृततुल्य असणाऱ्या अशा वेदाची अक्षरे प्रत्येकाच्या कानावर पडतात. त्याच्याशी आपला संबंध येत असतो. त्यांच्यामुळे ते चेतनयुक्त असल्यामुळे परेशाचा कोणत्याही का संबंध होईना, तो संबंध जर आणि प्राप्त झाला तर कसंही लोखंड असू द्या, त्याला सोने करण्याची शक्ती जशी परेशामध्ये आहे, तसा महाराजांचा हा उत्सव आणि त्या उत्सवामध्ये असलेले जे पारायण, या पारायणाच्या द्वारा आपल्या कानावरती ती अक्षर पडतात आणि आपल्यामध्ये चैतन्य निर्माण करतात. असं चैतन्य निर्माण करण्याचं साधन जर कोणी दिलं असेल, चुका सहज बोले वाणी आणि त्या घरी वेदांत वाहे पाणी, असे जे जगद्गुरु तुकोबाराय त्यांना महात्मा म्हणणं हे सुद्धा गौण अर्थानेच होते. म्हणून प्रस्तुत श्लोकामधून त्यांचं वर्णन व्हावं एवढ्याकरता आपला हा श्लोक आहे. महात्मानस्तुमाम पार्थ दैवीं प्रकृतिमाश्रिता भजन्तनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् तरी दयाचे चौकटे मानसी. या श्लोकामधून भगवान आणि अर्जुनाला काही निमित्त करून आपल्याला सुद्धा पुढे याच पदवीवरती तुम्हाला प्राप्त होण्याकरता महात्मे कसे असतात याचं वर्णन. कारण असं आहे, जीवदशेमध्ये असलेल्या माणसाला सुद्धा इच्छा असते आपणही त्यांच्याप्रमाणे व्हावं. त्याला काही मार्ग आहे का हो म्हणून सांगितलं आहे. मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता, हे दिसे दिवे पाहता आपली वस्तू. मग अशी जी मंडळी होऊन गेलेली आहे, हरभले आपण पे पावे तरी समता ते पाहता दिवसावे, म्हणून वाणावे ऐकावे तेची सदा. कारण आपल्यालाही सध्या आणि त्या काही का होईना, पण मनुष्य म्हटल्यानंतर त्याच्या अंतःकरणामध्ये इच्छा असते. जे आहे आपण काही स्वरूप स्थिती ऐकतो, परमोच्च स्थिती ऐकतो. नरदेहात आलेल्या माणसाला ही परमोच्च स्थिती प्राप्त करून घेता येते. एवढा हा नरदेहाचं परम प्रयोजन आहे. ते सुद्धा ज्यांनी मिळवलेलं आहे त्याप्रमाणे आपल्यालाही सुद्धा मिळावं एवढ्याकरिता. आणि महात्म्यांचे जे चरित्र असते, थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा, आपण त्यांच्या समान व्हावे हाच सापडे बोध करा. तेव्हा आणि जगद्गुरु तुकोबाराय आज जे काही आपल्याला आणि प्राप्त होत असतात, तेव्हा या महात्म्यांच्या ठिकाणी कोणते कोणते गुण असतात, त्यांना महात्मा ही पदवी तरी का मिळाली याचा जर आपण विचार करायला लागलो, पहिला प्रश्न उत्पन्न होत असतो, त्याचं काही लक्षण ठरवावं लागत असतं. म्हणून महात्मा म्हणजे कोण असा प्रश्न बघा. शब्दामधून असा अर्थ निघत असतो, महान म्हणजे मोठा आत्मा, ज्याचा मोठा आत्मा आहे तो महात्मा. असं जर आपण म्हटलं तर ते विसंगत प्रमेय होतं बा. कारण मग काय होईल, मग त्याच्यामध्ये आपल्याला काही निवड करावी लागेल. लहान आत्मे बाजूला करावं लागते, मोठ्या आत्म्याला बोलवावं लागले आहे तुमच्या ह्याच्यामध्ये. मग असं काही आहे का? मग आपल्याला आणि आपल्या वेदांत शास्त्राचा आश्रय घ्यावा लागतो. त्याच्यामध्ये या आत्म्याच्या विषयी विचार करणारे मोठे दर्शनकार लोक आहे. तो प्रश्न सोडून द्या, आपल्याला सांगून काही वेळ घ्यायचा नाही. आत्मविचार, जीव विचार, ईश्वर विचार, ब्रह्म विचार, जगत विचार मोठ्या मोठ्या दर्शनकाराने केलेला आहे. मग या दर्शनकाराची यादी ते सांगत बसण्यापेक्षा त्याच्यामध्ये कोणी मानतात कोणी मानत नाही. म्हणून आत्मविचाराच्या मध्ये आणि आत्मविचारामध्ये प्रवृत्त झाले, पण आत्मविचारामध्ये प्रवृत्त असून निर्णयात चुकले बघा असं आहे. मग त्याच्यामध्ये काय जाऊ दे, आपला सांख्य दर्शनकार, नैयायिक दर्शनकार, मीमांसा दर्शनकार हे सगळ्यांनी भरपूर विचार केला बघा. त्यांनी आत्मा मानला तो प्रश्न सोडून द्या, पण आत्मे अनेक मानले बा. प्रति शरीराला एक एक आत्मा मानला बा. आणि वेदांत शास्त्रामध्ये किंवा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सर्वाघटी राम आणि देहादेही एक. शरीर अनेक पण आत्मा किती एक असं आहे. असं ना, अनेक घट जरी असले, हजारो घट जरी असले, घटामध्ये जरी आकाश दिसत असलं, घट अनेक आहे, करोडो असतील, आकाश किती आहे एकच आहे. म्हणून अनंत जीव असू द्या, पण अनंत जीवाला व्यापून असणारा आत्मा किती आहे एक आहे. असा आत्मा
ज्याने विषय केलेला आहे आणि त्याला म्हणायचं महात्मा. आत्मा तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम का भ्रांतासी काम विषयावर. ते म्हणाला हो आम्हाला का तुम्ही याच्यामध्ये घालतात, त्याचा परिणाम असा आहे आपण त्याच्या बाबतीमध्ये अज्ञान आहोत. कोणता अज्ञान आहे आपल्या अंतःकरणामध्ये? असं आहे ना, आनंद देणारा तो आहे आणि आपल्याला असं वाटत असते आनंद देणारा परमात्मा नाही, आनंद देणारे विषय आहेत. इतका फरक आहे. म्हणून आपल्याला वाटते आनंद देणारे कोण आहे? विषय आहे. विषयाच्या हा जो आनंद आपल्याला प्राप्त होतो तो आनंद विषयाचा आहे. मग त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये काय फरक आहे? ते आनंद जरी विषयाचा त्यांना प्राप्त होत असला तरी त्यांना निश्चित माहिती आहे आनंद विषयाचा नाही, हा आनंद परमात्मा. सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवर असं निश्चय असतो. त्यांना अनुभवे आले अंगा. हे महाराजांच्या बाबतीमध्ये बोलायच नको. का हो असं असल्यावर जे यच्चयावत ज्याला म्हणून म्हणतात, या संपूर्ण यच्चयावत ब्रह्मांडाच्या खाली असणारा आधार तत्व ज्याला म्हणत असतात. जगत ज्या अर्थी दिसते त्या अर्थी जगताचा कोणीतरी आधार असला पाहिजे, त्याचा कोणीतरी द्रष्टा असला पाहिजे, जगाला निर्माण करणार आहे. हे अनुभवाने अपरोक्षत्वाने ज्यांना प्राप्त झाले असतात. ज्ञात्वा भूतादिम अव्ययम असं आहे त्याने. आणि जगतामध्ये असलेलं जे तत्व आहे त्या तत्वाशी ज्याचा आणखी अपरोक्षत्वाने साक्षात्कार झालेला आहे. थोडक्यात सांगायचं म्हणजे त्यांना ब्रह्म साक्षात्कार झालेला आहे, आत्मचा साक्षात्कार झाले. याची लक्षणं अनेक ठिकाणी आणखी गीतेमध्ये सुद्धा त्यांचा अपभर भाव जात असतो. अद्वैष्टा सर्व भूताना. तेव्हा ही सगळी लक्षणं त्यांच्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणून ज्यांनी या तत्वाला अपरोक्षत्वाने जाणलेलं आहे तरी पण सुद्धा ज्यांच्या भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारे असे मीच होऊनी पांडवा करते माझी सेवा अशा आणि त्याला अद्वैत प्रेम भक्ती असं म्हणत असतात. अशा या बोधाला प्राप्त झाल्यानंतरही सुद्धा असं त्याच्यामध्ये ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे देवतया जवळी वसे पाप नासे दर्शने. विश्वदेव सत्यत्वे सर्व खलविदम ब्रह्म हे ज्याला प्राप्त झालेलं आहे. मग ते शरीराकडे बघायचं नाही बा. मग त्या शरीरामध्ये लहान आहे का मोठा आहे, कसा आहे का काय आहे, कोणत्या जातीतला आहे हा प्रश्न नाही. अनुभव त्याच्यामध्ये कोणता आहे त्या अनुभवाच्या द्वारा आणि त्यांना महात्मा असं म्हणतात. महात्मा नस्तुमाम पार्थ दैवीम प्रकृतीमाश्रिता. म्हणून याला उपयुक्त असणारी आणि साधनामध्ये जिचा आणखी अंतर्भाव होत असतो अशी जी त्याला संपत्ती असं म्हणत असतात तिचाही विचार केला आहे. त्याला दैवी संपत्ती असं म्हणतात. त्या दैवी संपत्तीमध्ये 26 गुण आहे. एक एक गुण आणि काय त्याच्यामधले काही गुण जरी आपल्या ठिकाणी असेल तर संपूर्ण जग आपल्याला डोक्यावर घेऊन नाचेल. असल्या प्रकारची जी 26 गुणाची संपत्ती केवळ नाम निर्देश करून आणि आपल्या याच्यामध्ये जातो. अभयम सत्वसंशुद्धी ज्ञानयोग व्यवस्थिती दानम दमश्चेज्ञश्च स्वाध्याय स्तप अर्जवम दया भूतेषु लोलुप्तम अहिंसा सत्यम तेजस्त्याग शांति अपैषणम दया भूतेषु लोलुप्तम मार्धवम ह्रीय च फलम तेज क्षमा धृति शौच अद्रोह नातिमानता भवन्ति संपदम दैवी मविजातस्य भार. हे संपत्तीकडे जात नाही. अशा या महात्म्याला ते संपत्तीच त्यांच्याकडे आल्याशिवाय राहत नाही असं आहे. तेव्हा ती संपत्ती आणि त्यांना प्राप्त होत असते. त्याच्यातला पहिला गुण जर कोणता असेल अभयम असं आहे. किंवा याच्या योगाने परमार्थामधली पहिली पदवी जर माणसाला कोणची प्राप्त होत असेल तर त्याला प्रत्येक जीवाच्या पाठीमागे लागलेलं जे भय आहे ते भय जाऊन त्याच्या ठिकाणी जी निर्भयता प्राप्त होत असते. अभयम वै जनकवस्मी म्हणून अभय पद सांगितलं आहे. आणि ते दैवी संपत्तीमधलं कोणी जीव असू द्या ब्रह्मदेवापर्यंत जरी असला तरी त्याच्या अंतःकरणात बाकीची भीती नसेल पण मरणाची भीती आहे बा प्रत्येकाच्या चित्तामध्ये. जावे त्याच्या वंशा आणि तेव्हा कळे इथं काय आहे बा ही मरणाची भीतीच देऊन मरण माझे मरूनही गेले आणि मला केले अमर. आपल्याला सहज सांगायचं म्हणजे
राजा परीक्षितीला शेवटच्या दिवशी आणखी श्रीमद परमहंस परिव्राजकाचार्य सुखदेवजी महाराज विचारतात, म्हणला राजा, अरे आज तुझा मरणाचा दिवस आहे, तू साप चावून मरणार आहेस. त्यावेळेला आणि परीक्षिती राजा सुखदेवजी महाराजांना उत्तर देतो, म्हणजे गुरुजी, हे मरण कोणाला आहे? तुमच्या या ज्ञानामुळे राजा परीक्षिती अमर झालेला आहे बरं का. देह पडणार आहे, पण तुमचा बोध, त्या बोधाच्या योगाने आणि राजा परीक्षिती अमर झाला आहे. तेव्हा उलट आणखी राजा परीक्षिती म्हणत असतो, म्हणला ती ब्राह्मणाची वाणी खरी होऊ द्या, का बरं तो साप येत नाही मला चावत नाही. याला म्हणतात अभयंबई जनकोस्मी. असे दैवी संपत्तीचे गुण असतात. त्या गुणाचं वितरण तुमच्या आमच्यामध्ये करतात. जे खडाची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे पडो, मैत्र जीवांचे दैवीम प्रकृतीमा आश्रिता. भजन्त्यनन्य मनसो ज्ञात्वा भूतानिमव्ययम, भजन्त्यनन्य मनसो. तेव्हा पडिले वळण इंद्रिया सगळा, भावतो निराळा नाही तुझा. तेव्हा असं जे प्रेम सुख आहे, असं आहे. पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतर कोणत्याही सगळं पास झाल्याचा आनंद नापास होणाऱ्या विद्यार्थ्याला मिळेल का? त्याला काय झालं पाहिजे? पासच झालं पाहिजे. हा जेवायला बसेल, काय तुम्ही पूर्णाच्या पोळ्या वाढा. एक नापास झालेला आहे आणि एक काय झालेला आहे? पास झालेला आहे. जेवायला बसल्यानंतर जेवणाचा आनंद दोघालाही सारखा आहे, पण पास झालेल्याचा आनंद जो पास झाला असेल त्यालाच राहील बा. असं आहे. गौण भाषा आपली सांगितली तुम्हाला, सोडून द्या. त्याप्रमाणे ज्यांना पूर्णत्व प्राप्त झालेलं आहे, अगा राजन्यत्व नव्हता अंगी, अंधराव रायपणे काय होवे. असं आहे ना. प्रधान जरी झाला तेव्हा राजेपणामध्ये जो आनंद आहे तो काय प्रधानाला मिळतो. तसे ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अशा या पदाला प्राप्त झाल्यानंतरही सुद्धा भक्तीमध्ये कोणत्याही प्रकारे खंड पडत नाही. प्रेम चालीला प्रवाह, नाम भोग लवला हो. महाराजांचे ऐका नाही. तेव्हा असे असणार भजन अनन्य मनसा, अनन्य होऊन माझं भजन करत असतात. तेव्हा आपल्या सर्वांना माहिती आहे, आपण बहुश्रुत समाजात तेव्हा अनन्यता म्हणजे काय, अज्ञानाची भक्ती कशी, ज्ञानी पुरुषाची भक्ती कशी, पूर्णत्व प्राप्त झाल्यानंतरही सुद्धा ज्या भक्तीचा आनंद ज्यांना प्राप्त, भक्ती प्रेम रस असं त्याला म्हटलेलं आहे. तेव्हा असं असूनही सुद्धा भजन्त्यनन्य मनस्वा ज्ञात्वा भूतादिमव्ययम, परमात्मा स्वरूपाला जाणून परमात्मा स्वरूपाच्या बाबतीमध्ये अधिक विचार जर आपण करायला लागलो, जीव हा मूळचा परब्रह्म स्वरूपच आहे, नदी ही समुद्र रूपच आहे, पण ज्या वेळेला आणखी ती समुद्राला प्राप्त झाली म्हणजे तिला पूर्णत्व प्राप्त होत असते, ती त्याच्याहून वेगळी राहत नाही. तेव्हा परब्रह्म स्वरूपाला प्राप्त ब्रह्मविद ब्रह्मैव भवते. असं आहे. इतर जाणणं वेगळं, इतर जाणण्यामध्ये जीवात्मा हा वेगळाच राहत असतो, पण परमात्मा स्वरूपाचं जाणणं असं आहे, जाणण्याकरता गेलेला जाणणारा त्याहून वेगळा राहत नाही. असं आहे. लाकडं जर अग्नीत टाकली मग अग्नीहून वेगळी राहतात का ते? असं आहे. नद्या समुद्राला मिळाल्या मग काय त्या वेगळ्या राहतात का? तद्रूप होत असतात. त्याप्रमाणे असे हे जे महात्मे जगद्गुरु तुकोबर आहे, तेव्हा आणखी विचार ज्ञानेश्वर महाराजांनी आणि प्रतिभावंत असल्यामुळे त्यांच्या अंतःकरणामध्ये संतांच्या विषयीच्या वर्णनाची आवड असल्यामुळे महाराजांनी गोड अशा आपल्या ओवीबद्ध मराठी भाषेमध्ये ए मराठीची नगरी आणि ब्रह्मविद्येचा सुकाळ करे, गोड वर्णन अशा या महात्म्यांचं जगद्गुरु आणखी तुमचे ज्ञानोबळांना जेवढी जेवढी आपण विशेषणं लावलीत तेवढी सर्व आणखी कमीच पडत असतात. त्यांना विश्वमाऊली म्हणा, काय तुम्हाला म्हणायचं आहे ते म्हणा, महाराजांचं वर्णन कोणत्याच विशेषणाने होऊ शकत नाही. असे तुकोबर आहे ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाच्या याच्याकरता आणि जे काही आपले भोवी खर्ची घालतात त्याच्यामध्ये काय त्यांचं अंतःकरण असतं. तरी जयाचे चोखटे मानसी, मी होणे असे क्षेत्र संन्यासी, आणि जया निजेलिया ते उपासी वैराग्य. तरी जयाचे चोखटे मानसे, असं आहे शुद्ध अंतःकरण म्हणतात.
त्याच्यामध्ये काय आपल्याला प्रकार पडता येईल. तेव्हा हे अंतःकरण म्हटल्यानंतर त्या अंतःकरणाचे दोन विभाग आपल्याला करता, एक मलिन अंतःकरण आणि एक शुद्ध अंतःकरण. मलिन अंतःकरण कोणाला म्हणत असतात, शुद्ध अंतःकरण कोणाला म्हणत असतात, त्याच्यामध्ये आपल्याला आणखी पुन्हा काही प्रकार पाडता येत असतात. त्या चित्ताच्या बाबतीमध्ये काही प्रकार पाडलेले असतात. असा शुद्ध चित्ताचा वर्ग. शुद्ध चित्त म्हणजे काय? शुद्ध चित्त म्हणजे असं जे अनेक दृष्टांताने सांगण्याच्या पेक्षा एक दृष्टांताने आपण त्याचं वर्णन करू. त्या आणि रावणाच्या बाबतीमध्ये आणि कुंभकर्णाचा असा संवाद आहे. त्या संवादामध्ये आणि प्रभू रामचंद्र लंकेवरती स्वारी करून गेलेत. असे काही प्रसंग आले की शेवटी रावणाला कुंभकर्णाला उठवावं लागलं. आपल्याला माहिती आहे त्याने वर असं मागितला होता, म्हणले मला जर काही पाहिजे असेल तर एवढाच आणखी वर पाहिजे, कोणचा? जगामध्ये झोपेच्या सुखासारखं सुख जगामध्ये दुसरं कोणी नाही. मला चांगला अनुभव असतो. हा वर मागितला होता आणि त्याला उठवायचं. जास्त काही सांगण्याचं काम नाही. हे उठवणं म्हणजे अवघडच काम बघा. तो कुंभकर्ण म्हणजे केवढा होता, काय त्याचं ते वर्णन आहे असं सांगतात. आणि महर्षी वाल्मिकांना विचारलं, म्हणलं का हा कुंभकर्ण केवढा होता? महर्षी वाल्मिक म्हणायला लागले, म्हणले कुंभकर्ण म्हणले आम्हाला सांगा, फार मोठा होता, फार मोठा होता, फार मोठा होता, आम्हाला काही सांगा ना, थोडीफार कल्पना येऊ द्या ना. तेव्हा वेदांतशास्त्रामध्ये ज्ञान करून देण्याकरता काही प्रमाणाचा विचार केला आहे. प्रत्यक्ष अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती वगैरे उपमान प्रमाणाने सुद्धा माणसाला काही कळत असतं. बघा संत कसे असतात, चंदनाचा तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संत. हा म्हणायला लागले, म्हणजे अहो सांगा की म्हणायला लागले. तो कुंभकर्ण केवढा होता? महर्षी वाल्मिक पडत असतात तेव्हा म्हणलं तो समुद्रातून जर चालायला लागला, समुद्रातलं पाणी घोट्या इतकं होत असे आणि त्याचं डोकं स्वर्गाला असते. आता एवढा एवढा कुंभकर्ण, त्याच्यासमोर हिमालय पर्वत पडले, त्याला उठवायचं शक्य आहे का? पुष्कळ जाऊ दे आपलं सोडून द्या. त्याला उठवायचं म्हणजे काय? तिथं सगळ्यांनी काही हे होईना बघा. म्हणून म्हणलं आता काय करावं, किती जरी केला तरी ते वाद्य वाजवले तरी उठेना. शेवटी सांगितलं, म्हणलं हे पहा, जे धरणामधून कॅनॉल निघालेले ते सर्वच्या सर्व कॅनॉल त्या कानात जाऊ द्या. तरी बाबा वर तरंगला उठे ना बाबा, काय करा. आणि मग काय विचारतात, उठला बघा आणि काय रागवलं बघा त्या राक्षसावरती. आणि मग काय विचारतात, तेव्हा ते उठवणारे राक्षस ते म्हणला, आमच्यावर रागवायचं नाही, तुझ्या भावाने उठवायला सांगितलं मग उठवलं, आम्हाला काय घेणं देणं तुझ्याशी. रावणाने तरी मला उठवण्याकरता कशाकरता सांगितलं म्हणले बा. आणि राम लंकेवर चाल करून आलेला आहे. तो कुंभकर्ण म्हणतो, म्हणलं हे बा राम तरी लंकेवरती चाल का करून आला? दुसऱ्याच्या मालकीच्या याच्यावरती अतिक्रमण करण्याचं कारण काय? राम तरी कशावरती दुसऱ्याच्या याच्यावरती चाल? त्यावेळेला ते राक्षस सांगायला लागले, म्हणले हे बा त्या रामाची बायको तुझ्या भावाने चोरून आणलेली आहे, मला तर अतिक्रमण करणार नाही का? त्यावेळेला आणि तो कुंभकर्ण म्हणतो, म्हणलं रावण गधा आहे, दुसऱ्याची बायकी चोरून आणणं हा अन्याय आहे. इथले करी भलत्या परी परद्रव्य पर. पूर्वीच्या काळामध्ये राक्षस नीती सांगत होते आणि नीतीने वागत होते. आजचा काल कसा आहे? काला आहे तस्मै सोडून द्या, आपलं जास्त वर्णन नको. भाऊच तो बोलायला लागला, म्हणला का बरं आणखी असं असं तो केलेलं आहे. तेव्हा याला रावण सांगायला लागला, म्हणलं पहा बराचसा इतिहास आहे. तेव्हा म्हणले सीता मला वश होत नाही, पुष्कळ प्रयत्न करतो पण ती काय होत नाही, वश होत नाही. फक्त ती रामालाच वश होते. कोणाला वश होते? रामाला. रामाशिवाय ती दुसऱ्या पुरुषाला वश होत नाही. कुंभकर्ण म्हणायला लागले, आपण रावण आपले राक्षस आपल्याला कोणतेही रूप घेता येतं, मग तू राम का होत नाही? तू जर राम झाला तर सीता वध झाल्याशिवाय राहणार नाही. रावण म्हणतो, मी जर राम झालो तर माझ्या अंतःकरणात काम राहत नाही.
याला म्हणतात चित्त शुद्ध. चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती आणि व्याघ्रही न खाती सर्व. तेव्हा सहज सांगितला हा शुद्ध चित्ताचा वर्ग आहे. तरी जयाचे चोखटे मानसी मे होणे असे क्षेत्र संन्यासी. असं आहे. काय तो गोबरायचं चित्त शुद्ध आहे. जाईव तू माते न करी साया आम्ही विष्णुदास तैसे न. काय महाराजांचं आहे का नाही. जाऊ द्या तुमच्या ह्याच्यामध्ये. तेव्हा मृत्यूलोकातल्या लोकांनी आणखी त्यांचा आदर्श घ्यावा, यात काय मोठं विशेष आहे. स्वर्गातल्या लोकांनी सुद्धा जगद्गुरु तुकोबराचा आदर्श घ्यावा. असं आहे. काय चरित्र महाराजांचं आहे. स्वर्गातल्याही लोकांना आपल्याला उद्धार करून घ्यायचा असेल तर गीता गाथा पाठीवर घ्यावी बा. हे शक्ती आहे. हे आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेली रत्नासारखी महाराज आहे. काय शिवाजी महाराज, काय जिजाबाई. सुभेदाराची मुलगी आणल्यानंतर शिवाजी महाराज काय म्हणतात आहे ना. म्हणलं ही आपली बहीण आहे, आई आहे असं समजून तिला चोळी बांगडी लुगडी देऊन संरक्षणामध्ये तिच्या वडिलाच्या घरी पाठवली. चित्त शुद्ध तरी शत्रुमित्र होती व्याघ्रही नका. तरी जयाचे चोखटे मानसी ने होणे असे क्षेत्र संन्यासी जया निजेलिया ते उपासी वैराग्य गा. तेव्हा या महात्म्यांचं वर्णन जेवढं आपण केलं तेवढं थोडंच आहे. तेव्हा त्यांच्या अंतकरणामध्ये होणे असे क्षेत्र संन्यासी शुद्ध अंतकरण तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊन गोपाळ राहे तिथे. आपण जर आपलं चित्त जर शुद्ध केलं तर म्हणायला लागले आपल्याला असं वाटच पाहत असतो परमात्मा. आंबा पाडाला येण्याची पोपट वाट पाहत असतो. बरोबर योग्य वेळेला तो आल्याशिवाय राहत नाही. फुलामध्ये सुगंध निर्माण झाला म्हणजे भ्रमराला आमंत्रण देण्याची आवश्यकता नाही. सुगंध निर्माण झाला की परिमळाची धाव भ्रमर ओढे. असं आहे तुमच्या. मग तो काही पाहत नाही बा. त्याला जर काही पाहिजे असेल परमार्थातलं मोठं साधन जर कोणतं असेल चित्ता करतात आहे. चित्त शुद्ध आहे कर्म योग चित्तवृत्ती निरोधा. वेदांतामध्ये सुद्धा चित्ताचा बाध करणे म्हणून चित्त म्हणजेच परमार्थ आहे. त्याकरता चित्त मेवही संसारा तत्त प्रयत्नेन शोभ चित्तस्य प्रसादेन हंती कर्म शुभाशुभम असं आहे तात्पर्य. तेव्हा आणि त्यांच्या चित्ताच्या बाबतीमध्ये इथे ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की परमात्मा त्यांच्या चित्तामध्ये येऊन वास्तव्य करत असतो. त्याच्यामध्ये आपल्याला निर्गुण स्वरूप सगुण स्वरूप किंवा आपल्याला अवतारिक पुरुष असा जर आपण विचार करायला लागलो तर अनेक अंगाने. म्हणून असं चित्तशुद्ध ज्यांच्या अंतकरणामध्ये झाले असेल परमात्मा वैकुंठ सोडून अयोध्येमध्ये येतो. काहीतरी निमित्त करून अयोध्येचाही त्याग करून परमात्मा वनात जातो आणि वनामध्ये जाऊन सुद्धा चित्त शुद्ध शबरीत असल्यामुळे जाऊन तिच्या कुटीत जाऊन तिला आणि दर्शन देतो. असं आहे ना. काय तिची योग्यता आहे. काय काय आपण विचार करायला लागलो नवे नवे दर्शन देतो यात काय मोठं विशेष आहे. पण तिच्या तोंडातली बोरे सुद्धा परमात्मा खातो आहे. उच्चिष्ट ती बोरे खाय बोलली. याचं गोड वर्णन याच्यामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी केले आहे. तरी जयाचे चोखटे मानसी मी होणे असे क्षेत्र संन्यासी जया निजेलिया ते उपासी वैराग्य. म्हणून जे काही परमार्थाला सहकारी म्हणून साधनं असावी लागत असतात त्याच्यामध्ये भक्ती देन मन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु यांची आवश्यकता आपल्याला असते. हे परमार्थामध्ये किती उपयुक्त आहे त्याच्यामध्ये आमचे मामासाहेब दांडेकर सांगायचे. परमार्थामधला मोठा सोबती जर कोणता असेल वीत रागते सारखा जोडून ठेविला सखा जो आगभिया भूमिका सवे चाले त्याला वैराग्य असं म्हणत असतात. तेव्हा असं जे वैराग्य असतं ते त्यांना कसं प्राप्त होत असतं सहज दृष्टांताने सांगायचं. आणि आपली सेवा आहे तेव्हा असं सांगतात स्वामी रामकृष्ण आणि विवेकानंद होते. वैराग्य ज्याला कशाला म्हणत असतात म्हणून एक सहज दृष्टांत आलेला आहे म्हणून आपला. तेव्हा रामकृष्ण परमहंस आणि ज्यावेळेला झोपी गेलीत त्यांना काही झोप येईना. इकडून पहा तिकडून पहा तिकडून पहा तिकडून पहा. सहज विचारलं म्हणलं का रे अरे काही आहे का खाली काही आहे का काही नाही म्हणजे महाराज काही नाही खुशाल झोपा खुशाल झोपा. तरी त्यांना झोप येईना. शेवटी आणखी
बघायला लागले तर त्या गादीखाली 1 रुपया निघाला. तरी रामकृष्ण परमहंसांना झोप येईना. पुढे त्यांना झोप लागली. झोप लागल्यानंतर विवेकानंदाने असा त्यांचा हात झोपेमध्ये पडलेला होता म्हणून त्यांनी त्याच्या हातावरती रुपया ठेवला. झोप या अवस्थामध्ये सर्व इंद्रियाचे व्यापार बंद असतात. त्याही अवस्थेमध्ये हातावरती रुपया ठेवल्यानंतर तो असा पालथा होता. पुन्हा विवेकानंद रुपया ठेवतात, पुन्हा पालथा होतात, पुन्हा ठेवतात. पडिले वळण जया निजेलिया ते उपासी वैराग. याही अवस्थेमध्ये आणि ज्यांच्या वैराग्यात कोणत्याही प्रकारे चलबिचलता नाही असं हे अफूट वैराग्य त्यांना प्राप्त होत असतं. असे जगद्गुरू तुकोबाराय, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, नाथ महाराज, प्रत्येक जातीतल्या संतांचा आपण विचार करायला लागलो ज्यांच्या जीवनामध्ये आणि आपल्याला नुसत्या नावाने सुद्धा आपला आणखी उद्धार होईल. अनंत भेंडीचे सावता महाराज, तेरडोकीचे गोरोबा काका, नाही का तुमचे सेना महाराज, लहान याच्यामध्ये ते दिसत असले तरी मेंगळवेड्याचे आमचे तुमचे काय परमात्मा ज्यांच्या अस्थी आपल्या आणखी पदरामध्ये घेत असतो. चोखा डोंगा परी भाव नव्हे डोंगा आणि काय फुललासी वरदिया रंगा. अशी महाराष्ट्र याची भूमी आपली भूमी आणि संतांचा मोठा दिलेला आपल्याला धन आहे. तेव्हा ज्ञानेश्वर महाराजांनी आपल्याला ज्ञानेश्वरी दिली. तुकोबारायांनी सगळा वेद आणि मराठी भाषेमध्ये आणून तुमच्या आमच्या हातामध्ये दिलेला आहे. नाथ महाराजांनी भागवत दिलेलं आहे. त्याचा आणखी जगाला उपयोग व्हावा एवढ्याकरता आणि काय असेल निमित्त धरून आणि ज्ञानेश्वर महाराजांनी म्हणा किंवा तुकोबारायांनी म्हणा तेव्हा त्या ज्ञानेश्वरीच्या कोरड्याची आणखी दगडावरती लोकांना आणखी दर्शन घेता यावं म्हणून पहिली संकल्पना आमच्या आळंदीला गोविंद महाराज केंद्राला धरला. त्यांनी सुद्धा ही संकल्पना करून आणि यावत जीवनपर्यंत त्या कार्याकरता वाहून घेतलं. आज ते आमच्यात नाही, आपण सर्वजण त्यांना श्रद्धांजली व्हावं. पण त्यांचं कार्य पुढे पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. आळंदीची शोभा वाढवली. त्याचप्रमाणे जगद्गुरु तुकोबाच्या कार्याकरता वाहून घेतलेली ही सगळी मंडळी बरं का, त्यांनी आपल्या यावत जीवनपर्यंत आमचे पांडुरंग बाबा आहे का दुसरा काही जे जे आणखी आयुष्यामधलं जे काही क्षण असेल जे काही असेल ते सर्व तुकोबाराच्या करता वाहून घेऊन या कार्याची धरा वाहतात. कशा करतात त्याच्यामध्ये काही वैयक्तिक आहेत. जगद्गुरु तुकोबाराय आणि त्यांचं कार्य त्यांच्या असा वेदतुल्य असलेल्या गाथा त्याचं लोकांना दर्शन करता यावं म्हणून आणि त्या कार्याकरता आणि हा गाथा मंदिराची जी योजना आहे ही योजना आणि तुम्हाला आम्हाला केवढी प्रेरणा देते. त्या योजनेमुळे आज विजेच्या उत्सवामध्ये मोठा आणखी योगदान दिलेलं आहे. असंच योगदान नेहमी नेहमी प्राप्त व्हावं असे ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी तुकोबाराच्या चरणी प्रार्थना करून झालेली सेवा जगद्गुरु तुकोबारायला समर्पण करतो. पुंडली गवर्धे विठ्ठल 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 पुंडली गवर्धे.